सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मौजे आंबेघर येथे श्री आशिलमान देवाची यात्रा आणि देवाचा लग्न सोहळा अतिशय भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ब्रह्मलीन परमपूज्य जलयोगी गगनगिरी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आणि त्यांचे शिष्य ब्रह्मलीन परमपूज्याबानंद स्वामी महाराज वैराटगडवासी यांच्या आशीर्वादाने शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11:45 श्री आशिलमान देवाचा पारंपरिक पद्धतीने मंगलमय लग्न सोहळा पार पडला। लग्न सोहळा संपन्न होताच उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। सायंकाळी रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत देवाची भव्य पालखी संपूर्ण गावातून मिरवणुकीने काढण्यात आली। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण आंबेघर गाव उत्सवमय झाले होते। रात्री 12 वाजता सायली पाटील यांच्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने या यात्रेला सांस्कृतिक रंगत आणली। यानंतर शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला। या आखाड्यासाठी माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी पेलवान बाळासाहेब पडयम, महाराष्ट्र चॅम्पियन पेलवान जटाणा सोनार, उपमहाराष्ट्र केसरी पेलवान पिंटूभाऊ फाळके यांच्यासह अनेक नामवंत मल्ल उपस्थित होते। ग्रामस्थांच्या वतीने हजारो रुपयांच्या कुस्त्या लावण्यात आल्या। 35,000 रुपयांची कुस्ती पेलवान महेश कुंभार विरुद्ध पेलवान नाथा पवार, 71,000 रुपयांची कुस्ती पेलवान हितेश पाटील विरुद्ध पेलवान रोहन लेंडे यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमातील सर्वात आकर्षण ठरली 1,51,111 रुपयांची कुस्ती पेलवान देवा थापा विरुद्ध पेलवान नवीन चौहान। अत्यंत चुरशीच्या लढतीत जगप्रसिद्ध पेलवान देवा थापा यांनी पेलवान नवीन चौहान यांना चितपट करत विजय मिळवला आणि चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले। या जंगी आखाड्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थित होते। एकंदरीतच श्री आशिलमान देवाची यात्रा, देवाचा लग्न सोहळा आणि कुस्त्यांचा जंगी आखाडा शांततेत, भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, आंबेघर तालुका जावली। अशाच आपल्या परिसरातील ताज्या, सामाजिक आणि धार्मिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। कुस्ती कीजिए, कुस्ती आर पार कीजिए। हो 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 पता नहीं आप लोगों को मजा आया कि नहीं आया, एक बार बताइए मजा आया तो बहुत अच्छा लगा। जय छत्रपति शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र। थैंक यू, आप लोगों ने मुझे बुलाया, बहुत बहुत धन्यवाद। बाकी आप सभी को नया और प्रवीण महाराज जी ने हमको बुलाया, उनको भी बहुत बहुत धन्यवाद। रंजन साहब ने मुझे बुलाया, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। ठीक है दोस्तों, मिलते हैं फिर अगले साल। जय हिंद दोस्तों, धन्यवाद। थैंक यू, थैंक यू। आपल्या तालुक्याचे मनपूर्वक धन्यवाद। कलेवर प्रेम करणारा आपला महाराष्ट्र, खऱ्या अर्थानं खेळावर प्रेम करणारा महाराष्ट्र
आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. खऱ्या अर्थानं क्रांतीची भूमी, शौर्याला पराक्रमाला सलाम करणारी भूमी आहे. आणि म्हणून आपल्याही मातीत असे मल्ल निश्चित तयार झाले आहेत. आणि नेपाली गुरखा समाज जो महाराष्ट्रात आहे तो सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. ती आपली सेवा देत असतात. तर आपल्या बांधवाला या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी पूर्ण समाज त्यांचा आज या ठिकाणी उपस्थित झाला आहे. खऱ्या अर्थानं आपल्या माणसाचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी असते. या सर्वांचंच मी या मंचावर स्वागत करतो. हरिभक्त परायण प्रवीण महाराज तथा श्री सागरदादा धनावडे, आदरणीय रांजणे साहेब या सर्व मित्र समूहाने आज या ठिकाणी रंगतदार कुस्तीचा फड खऱ्या अर्थाने रंगवला. आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला पूर्णत्व येत आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थिती देत आहेत. चला, गीत सुरू करायला आता हरकत नाही.